नमस्कार मित्रांनो, आपल्या फिरस्ता ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही मध्यंतरी दिवेआगारला गेलेलो आणि तिथे राहण्यासाठी शोधताना आम्हाला एक चांगला होमस्टे सापडला. त्याचं नाव आहे श्रीबाग होमस्टे. ह्या होमस्टेबद्दल तुम्हाला मी आज माहिती देणार आहे. ती प्रॉपर्टी कशी आहे, आपल्याला राहण्यासाठी काय चार्जेस लागतील, काय काय सोयीसुविधा आहेत ते आपण आता बघणार आहोत. ही आहे आपल्या श्रीबाग होमस्टेची एंट्री. समोर पाहाल जे तुम्हाला दिसतं जुनं घर. इथे आपले जे ओनर आहेत किंवा श्रीबाग होमस्टेचे जे मालक आहेत ते राहतात. आणि त्याच्या बाजूला जी बिल्डिंग आहे तिथं राहण्यासाठी 6 रूम्स केलेले आहेत. ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरवर. आम्ही जेव्हा दिवेआगारला येण्याचा प्लॅन केला तेव्हा आम्ही ठरवलेलं की आपण होमस्टेमध्येच राहायचं, जेणेकरून आपल्याला स्थानिक व्यक्तींशी बोलता येईल, तिथला परिसर समजून घेता येईल. आणि हे सर्च करताना आम्हाला ही प्रॉपर्टी सापडली. जवळपास 2 एकरच्या जागेत श्रीबाग होमस्टे वसलेलं आहे. त्यांचं स्वतःचं घर आहे जिथे त्यांची फॅमिली राहते आणि बाजूला ही बिल्डिंग आहे. समोर आपल्याला पार्किंगसाठी तसेच मुलांना खेळण्यासाठी खूप छान जागा आहे. आणि बाजूचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. नारळाची, सुपारीची झाडं अगदी प्रचंड प्रमाणात आहेत. आणि मागील दारी एक छोटासा हौद आहे ज्यामध्ये आपण सांगितलं तर ते स्वच्छ पाणी भरून देतात आणि आपण मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेऊ शकतो. ह्या बिल्डिंगला 2 बाल्कनी आहेत, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरला. तुम्ही माझं रेकमेंडेशन विचाराल तर फर्स्ट फ्लोअरची रूम ही अतिशय सुंदर आहे. तुम्हाला गरमीच्या दिवसात गरमी देखील जाणवणार नाही आणि तिथल्या बाल्कनीतून तुम्हाला निसर्गाचा चांगला आनंद घेता येईल. आता थोड्या वेळासाठी मी थांबतो आणि तुम्ही ह्या निसर्गाचा, ह्या परिसराचा आनंद घ्या. आता तुम्हाला जो व्ह्यू दिसतोय तो आमच्या फर्स्ट फ्लोअरवरील बाल्कनीतून दिसणार व्ह्यू आहे. हा समोर जो रस्ता जातोय आपल्या सुवर्ण गणेश मंदिराकडे आणि तिथूनच पूर्ण दिवेआगार गाव आणि बाकीच्या अनेक गोष्टीचा ॲक्सेस आपण घेऊ शकतो. आणि हे आहे त्यांचं घर. आता आपण रूमची टूर घेऊया. रूम साध्या रूम आहेत परंतु सर्व सुविधा या रूममध्ये उपलब्ध आहेत. 2 मोठे बेड आहेत जिथं एक 4 जणांचं कुटुंब राहू शकतं. छोटासा फ्रीज आहे, आपल्याला थंड पदार्थ किंवा पाणी ठेवायचं असेल तर आपण त्यासाठी वापरू शकतो. चांगलं कूलिंग देणारे AC आहे. आपल्याला एक छोटासा वॉर्डरोब मिळतो, TV मिळतो. परंतु आम्ही काही TV पाहिला नाही, कारण आजूबाजूला पाहण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत आणि इतका चांगला निसर्ग आहे की तुम्हाला TVची काहीही गरज नाही आहे. आणि आपले जे होस्ट आहेत त्यांचं नाव आहे सिद्धेश शेलकर. एक चांगले सुशिक्षित व्यक्ती आहेत आणि त्यांचे बाबा, त्यांची आई, त्यांच्या मिसेस आणि त्यांची मुलं यांच्यासोबत ते राहतात आणि हा होमस्टे चालवतात. तुम्ही पोचल्यावर तुम्हाला इथल्या परिसराची इत्थंभूत माहिती देतील. कुठे फिरायचं, कुठे जायचं, काय करता येईल. कुठे तुम्हाला जेवण मिळेल. आणि माझं रेकमेंडेशन हेच असेल की तुम्ही जेवण त्यांच्याबरोबरच करा. अतिशय रास्त दरात चांगलं घरगुती जेवण मिळतं. पण त्यांना अडचण असेल तर तुम्हाला ते तिथले काही होमस्टे सुचवतील.
मला विचाराल तर मला त्यांच्या घरचं शिवाय अजून कुठलंही तिथलं जेवण परिसरातलं आवडलं नाही. आणि ही आहे आपली बाल्कनी, जिथून खूप सुंदर निसर्ग दिसतो. आणि आपण इथे सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री कधीही गप्पा मारत बसलो तर वेळ कसा जातो हे तुम्हाला कळणार नाही. इथली अजून एक खासियत म्हणजे त्यांचा स्वतःचा नीराचा बिझनेस आहे. तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केली तर सकाळी फ्रेश गोड नीरा, जी ताडी नसते, नीरा असते, ती तुम्हाला काढून देतील आणि फ्रीजमध्ये तुमच्यासाठी थंड करायला ठेवतील, जेणेकरून तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकाल. आपण आता घराच्या मागील दारी जाऊया, जिथं आपली बसण्याची, वेलकमची आणि जेवणाची, नाश्त्याची सोय केली जाईल. त्यांचं घर जुन्या पद्धतीचं आहे, परंतु सुंदर देखणं घर आहे. आजूबाजूला फणसाची, नारळाची, सुपारीची, जायफळ अनेक अशी झाडं त्यांनी लावलेली आहेत. त्याचं प्रोड्यूस ते घेतात स्वतःसाठी. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चौकशी करू शकता त्यांच्याकडे, आणि अवेलेबल असेल तर ते नक्की देतील. इथं सुंदर झोपाळा आहे, त्या झोपाळ्यात तुम्ही बसून गप्पा मारू शकता. तुमची सकाळची, दुपारची, संध्याकाळची वेळ तिथे घालवू शकता. आणि तिथे चांगलं जेवण तुम्हाला केळीच्या पानात दिलं जातं, ते तुम्ही एन्जॉय करू शकता. तिथे जे सहाय्यक आहेत, शंकर म्हणून, अतिशय चांगली सेवा देतात, चांगलं काम करतात ते. आणि आमचा जो स्टे आहे तो ह्या सर्वांनी अतिशय चांगला, सुखकर आणि आनंददायी बनवला. आणि हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. त्यांना मी सांगितलं तुमचं होमस्टे मला खूप आवडलं, म्हणून मी ह्या संदर्भात एक व्हिडिओ बनवणार आहे आणि यूट्यूबवर टाकणार आहे, जो इतर लोक पाहतील आणि त्यांनाही इथे येण्यासाठी प्रेरणा मिळेल. तर दिव्या आगारचं प्लॅन करत असाल तर श्रीबाग होमस्टेला नक्की व्हिजिट करा आणि त्यांची हॉस्पिटॅलिटी एन्जॉय करा. साधारण 4 जणांसाठी जवळपास 4,000 रुपये दर विथ ब्रेकफास्ट आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलून सीझनप्रमाणे काय रेट असेल तो ठरवू शकता. हा आपला छोटासा प्रयत्न होता एका होमस्टेला लोकांसमोर आणण्याचा. हा फेमस आहे, परंतु आपण व्हिडिओच्या मार्फत हा तुमच्यासोबत आणत आहोत. तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिजिट करा, तुमचं फीडबॅकही द्या. आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला नवीन नवीन होमस्टे, हॉटेल्स, वेगवेगळ्या डेस्टिनेशनचे व्हिडिओ आणू. सायनिंग ऑफ फिरस्ता. टेक केअर.